नमस्कार गायजनू. तर आपण जात आहोत माझ्या स्वप्नाच्या सुंदर नगरीमध्ये एक सिंधुदुर्ग किल्ला बघायला. तर सर्वांना शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना भगव्या शुभेच्छा. तर आपण आता जात आहोत माझ्या स्वप्नातून. तर बघा ब्लॉगमध्ये मजा येईल. तर चला लेट्स गो. गायजनू, कोकणात सचिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जात आहोत मालवणला सिंधुदुर्ग फोर्ट बघायला. तर तिथे काय काय आहे सगळं असं म्हणजे बघण्यासारखं काय आहे सगळं ते आपण दाखवतोय. तर चला लेट्स गो. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण रुद्राक्ष घेऊन जातो आहे मालवण फोर्टला. बघूया, थोडा उशीरच झाला आहे पण आता बघूया तिथे आता काय भेटतं आहे काय आहे म्हणजे. आणि आज कणकोलीत मिरवणूक पण बाईक राईडची. शिवजयंतीचा उत्सव आहे, सगळ्यांना भगव्या शुभेच्छा शिवजयंतीच्या. तर आज शिवजयंतीचा स्पेशल ब्लॉग असणार आहे. आपलं आता निघतोय जायला मालवणामध्ये. मालवणचं फोर्ट बघायचं आहे, सिंधुदुर्ग फोर्ट. फोर्टचं पण बघूया आणि तिकडचं आजूबाजूचं काय दिसतं आहे काय आहे आणि बघू काय साडेबारा एक वाजतात आहे. मस्त असा व्ह्यू आहे. ब्लॉगिंग पण येत नव्हतं कारण ते जरा कंटेंट आणि थोडंसं पर्सनल इश्यू पण होते करता आलं नाही काही. पण ते ब्लॉगिंग पण थोडंसं गॅप झाला आहे. आता परत आपलं चालू होईल तर ब्लॉगिंगचं स्टार्टिंग परत. काय कामं होती थोडंसं गाडीवर आपल्या भेटायला असेल. बाईक रायडिंग पण येणार. जायला पण काय सोय ते करू. आता काय नॉनस्टॉपच करायचं आहे, थांबायचं नाही कुठे. नाश्ता पण झाला आहे पोटभर नाश्ता पण झाला आहे. तर कमेंटमध्ये सांगा कोणी गाव बघितलं आहे, कसा वाटलं काय नाही बघितलं असावं तर जवळ थिएटरमध्ये जाऊन बघा. चांगला इतिहास आहे. चांगला इतिहासामध्ये चांगलं जाणलेलं आहे.
आरामात जायचं, आरामात यायचं, आरामात जाऊन आरामात यायचं. काम चालली आहे.
खालून ना इकडनं ना इकडनं असं खालून जायचं आहे आपल्याला गाडीकडून इकडनं खालून राईट साईडला जाऊन मग ते इकडे जायचं हायवा पुढं सावंतवाडी सरळ सरळ हायवे आता आपल्याला खालून जायचं आहे मालवणामध्ये मालवण कसार मालवण रोड लागेल इकडनं आता आपण जाऊ सकाळ का संध्याकाळ तर मागच्या गेलेला आम्ही काय संध्याकाळी गेलेलो कोकणातलं जेवण खायच्या बाजूला चायनीजच झाले जास्त कोकणामध्ये कोकणातलं हॉटेलमध्ये जेवण खायला बाजूला मच्छी बिच्छी व्हेज नॉन व्हेज जे काय मी खायला कसालचा टेस्टी डेपो या समोर अरे इथून आहे ना तिथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा पण सरळ नाही इथून काही भराडीच्या आधी सावड आता इथे जत्रा पण चालू होणार आहे कांदेवाडी पण तयारी चालली आहे प्रसाद बाजारात प्रसाद बाजार पेठ आहे
गायजानू आलोय पूर्ण म्हणजे बीचकडे नाही आलोय, एका हॉटेलकडे थांबलोय. वाजले 2, तर भूक पण लागली आहे मला. आता मी म्हटलं मला हे मस्त असं विजापूर इथे हॉटेल शिवमुद्रा म्हणून एक आहे चांगलं असं, तर तिथेच खातो आणि मग पुढच्या राईडला आपण आपल्या लागूया. तर आता जो दाखवतो, तर चला बघा. डाळ फ्राय नॉर्मल आपलं व्हेजच खाणार, जास्त नको. 10 किलोमीटर आहे म्हटलं थोडंसं काय तर खाऊ, मग आपण निघूया पुढच्या. मग बघूया बाकीचं काय काय दाखवता येईल आपल्याला, सगळं दाखवतं. चांगला हॉटेल आहे इथे शिवमुद्रा म्हणून, तर इथे असं ना तर म्हटलं जेऊ, मग फ्रेश डिश होऊन मग आपण परत निघूया. तर गरमी खूप आहे अजून, 10 किलोमीटर आहे इथून ना. गरमी एवढी वाटत नाही, झाडी आहे म्हणून वाटली नाही. हायवेला अजिबातच नाही इथे एवढं आहे, म्हणजे झाडी आहेत ना, झाडानंतर वारा पण आहे ना थोडा, तर बरं वाटतं. तिला आता 2:30 वाजले, ताई पण 2:15 होती ना ती, तिथे पण हॉटेल शोधणार नाही मिळालं तर मग खायला मिळणार नाही, तिथं खाऊन घेऊया कसं तिथे जायला वरती. पण आज जायचं झालं तरी बरोबर गायजानू खायला
दाल फ्राय आणि चपाती आणि राईस बस. चला या खायला. गायजानू आता आपण आलोय इथे मालवण बीचकडे. आता जायचं आहे त्या किल्ल्याकडे आपल्याला, तर तुम्हाला इथून दाखवतो छोटीसा एक झलक. मग आपण ते जाऊ. आता बाईक पार्क केली तिथे, 30 रुपये घेतले. म्हणून आपण आलोय मालवण बीचवरती. तर आता जायचं आहे आपल्याला किल्ल्यावर, फोर्टवर. मला छोटीशी झलक दाखवतो किल्ल्याच्या आत पण जाणारच आहे आपण. आता सध्या इथे आपण फिरतोय. आता हे बघा लाईनीत बोटी आहेत, हे बघा सगळ्या फेरी बोटी वगैरे आहेत तिकडे त्या साईडला. आणि मग आता आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे आज आतमध्ये. म्हटलं चला दाखवूया तुम्हाला, भेटून येऊया महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊ. तर छत्रपती संभाजी महाराजांचा पण आशीर्वाद भेटला. तर चला दाखवतो. तिकडे किल्ला आहे, तर आपण तिथे पण जायचं आता. तर आता बोटला हे करूया, बोट आपली बोटीला. तर मग त्याच्या हिशोबाने मग आपल्याला दाखवूया. आणि इथे सगळे लाईन हॉटेल आहेत, बघा टी शर्ट वगैरे सगळं इकडे बघा. कॅब बी चला हा घेऊ ना. हां ते दोन त्याच्यात पण तसंच द्या इकडे. आय लव्ह कोकण दाखवायचं नंतर पण दाखव. आय लव्ह कोकण. आणि 2 टी शर्ट घेतले आता. आता इथे आपण आलोय, थोडं ऊन आहे, गॉगलच काढू. इथं ऊन खूप आहे याचा. तर मग आता इकडनं आपण तिकीट भेटेल आतली पण घे. आणि मग गाईड कुठला आहे का विचारूया तिथे. पण हे पण आता बघू. इथे मसाल वगैरे हे बघा, इथे पेट्रोल लिहिली तुम्हाला दाखवतो. आपण तिकीट बघूया भेटतं काय. इथे जेटीसाठी नुसती का पण जेटीवर प्रवेश पण. तिथे जेटीचं काम चाललं आहे. ते लोक कसे पण बीच लोकवर फिरत आहेत. इथे फ्री पार्किंग तिथे 30 रुपये. जाऊ दे. आता आपण इथून जाऊया आत.
चला होळीला माझ्या मस्ती चालली आहे वाटेमध्ये. तुम्हाला जायला आपल्याला जायचं आहे किल्ल्यावरती मालवणच्या इथे. चला दाखवतो तुम्हाला बघा. बघा किल्ला पूर्ण मित्रांनो, जायजानो पूर्ण किल्ला कोणी दिला. चला चला आज चला आज चला बरोबर चला आतमध्ये चला चला जायजानो किल्ल्यावर मला जेवढा इन्फॉर्मेशन दाखवता येईल ते दाखवतो मी. किल्ल्याजवळच आहे आपण आपल्या सिंधुदुर्ग फोर्टवरती, तर इथे माहिती आहे थोडीफार ती पण मी दाखवतो. मी पॉज करून वाचू शकतात. किल्ला दक्षिणमुखी मारुती मंदिर,
लाकूड बघा झाड आहे बघा. त्यावेळेसचा तोफ इथे हे इथे शंकराचं पिंडी आहे. इथे पण कार्यक्रम चालू आहे. हे बघ शिवाजी महाराजांची हात आणि पायांचे ठसे गायजाने इथे दिसत असेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे ठसेत थोडीशी आतमध्येच वाटते. हे दिसत असेल पायाचं बघा पायाचे ठसे पाय उमटलेला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ते हे जागा आहे. इथे बघा इथे पायाचे ठसे छत्रपती शिवाजी महाराजांचे दिसत असेल तुम्हाला पाय. त्यांनी वरती जायजाणू या शिडीवरून वर गेलात की हाताचे ठसे हे बघा या मंदिरमध्ये. हे बघा इथे असेल आतमध्ये हाताचे बघा हाताचे ठसे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा पंजा. हा बघा असे झूम करून बघतो. लॉक आहे आता. आणि आज महाशिवरात्री आहे ना शिवजयंती. पूर्ण असा किल्ल्याचं हे बघा हे अशी लपून बुवारी सारखी भाग आहे इथे. हे बघा इकडे पूर्ण असं तुम्हाला अगर जगात महाराजांना ओळखायचं असेल त्यांचं हे करायचं असेल तर गड किल्ल्यांवर नक्की या. गड किल्ल्यांवर या. आणि हे बघा तुम्हाला वाटत असेल त्यावेळेस कसं हे केलं असेल म्हणजे विचार करून बघा तुम्ही. हे बघा गायजानं कसं पूर्ण असं तासून पॉलिश करून कसं हे केलं असेल. तर हे बघा दाखवतो इकडनं पण बघा त्यावेळेस कसं त्यांनी मेंटेन केलं असेल कसं हे केलं असेल तुम्हाला इथे बघता येईल. हे बघा इकडे पण हे बघा कसं दगडांचं रचना केली आहे ना ते कळता येईल तुम्हाला. इथून बघा दिसत असेल तुम्हाला. चला आज शिवजयंती आहे ना म्हणून गाईड नाही आहे. नाहीतर गाईड असले असते ते कसे प्रॉपर नॉलेज देतात. आज शिवजयंती तर त्यांना पण आज सुट्टी दिली आहे. किल्ल्यावर आज उत्सव आहे ना प्रत्येक ठिकाणी. तर ह्याच्यामुळे आज गाईड पण नाही आहे कोणीच नाही. आणि त्या साईडला खारं पाणी आणि इथे नारळाची झाडं केळीची बाग करवंदाची सगळी झाडी झुडपं वगैरे आहेत. सगळं असं म्हणजे मस्त असं प्रॉपर स्थान आहे तिथे असं. आता बघूया आता अजून काय आहे.
काय हे बघा तिथे पण चला जाऊ इथे बघा आतमध्ये पण त्यावेळीस मावळे कसे उतरत असतील आणि कसे चढत असतील. आता बघा एवढ्या पायऱ्या आहेत, एवढ्या रचल्या आहेत, एवढं दगड सागरी केलं आहे, तरीसुद्धा त्यावेळी तुम्ही विचार करून बघा काय जाणू की त्या म्हणजे मावळे आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, संभाजी महाराजांचे मावळे हे त्यावेळेस कसे उतरत असतील आणि कसे चढत असतील. म्हणजे त्यावेळेस साधा विचार करा म्हणजे. आणि त्यावेळेस पूर्ण म्हणजे रचना जी केली किल्ल्यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी ती कशी केली असेल तर ते म्हणतात ना की एक हॅट्स ऑफची बात आहे. कारण प्रत्येक दगडांमध्ये हर एकूण एक दगडांमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपले मावळ्यांचं रक्त, श्वास आणि त्यांचे हात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हात यांचं पूर्ण हे, तर ते सगळं प्रत्येक हा दगड आपल्याला फील करता येतो. म्हणजे प्रत्येक हा जो एकूण एक जे हे आहेत चिरा दगड हे सगळे हे बघा हे ते सगळे तुम्हाला ते फील करता येतात प्रत्येकाला. कारण ते त्यावेळेस ती रचनाच तशी होती की त्यावेळेस एवढी साधनं पण नव्हती की दाखवायला की बाबा काय आहे कसं आहे काय आहे ते दाखवायला ती काही साधनं पण नव्हती त्यावेळेस. तरीसुद्धा त्यांनी एवढ्या किल्ल्यांवरती म्हणजे समुद्रामध्ये किंवा आता रायगड म्हणा जे काही किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या किल्ल्यांवरती त्यांनी स्वतःचं म्हणजे त्या किल्ल्यावरती त्यांनी स्वतःचं हे करून सगळ्यांची मदत घेऊन प्रत्येक एकूण एक किल्ला त्यांनी जे बांधत गेले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. एक म्हणतात ना एक लाभ मस्त एकदम अंगावर काटा येणाऱ्यासारखा क्षण आहे. किल्ल्यामध्ये पाय ठेवलं त्याच अंगावर काटा आला की म्हणजे त्यावेळेस महाराज काय होते, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज यांना मानलं पाहिजे. रोज धावायचं मावळे धावणाऱ्या प्रत्येक दगडांमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मावळ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शंभू महाराजांचा वास आहे. आणि फील जे आहे ना ते फील म्हणतो आपण एक बघ जे फील असतं एक जे फील असतं ना ते फील तुम्हाला पुस्तकामधून किंवा त्याच्या वाचनामधून नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे या बघा आणि मग त्याला फील करा आणि मग सांगा. त्यांनी आलंय गरमी म्हणून मस्त बेकार लागते इथे वारा आहे म्हणून जरा थंड वाटतं, जरा बरं वाटतं. आता आपल्याला आता आपण इथे पाठी समुद्र गरम वाफा मारते आणि आता इथे फुल वॉक चालली आहे. आता आपल्याला जायचं आहे खाली आता जाऊन बघूया की ते काय उत्सव आहे, काय चाललं आहे ते दाखवतो. ते चला दाखवतो.
दर्शन घेतलं, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं दर्शन घेतलं. मी फोटो टाकीन तुम्हाला ह्याच्यात ब्लॉगमध्ये, कारण व्हिडिओ अलाउड नाही केली, पण फोटो काढायला त्यांनी अलाउड केलं मला, तर मी फोटो क्लिक केला. जर मला त्याचं टाकूया, म्हणजे ब्लॉग पण मी घरी टाकणार आहे आज. आजच येईल ब्लॉग, बरोबर ब्लॉग पण येईल आज, आणि काय काय म्हणजे सगळं येईल प्रॉपर ब्लॉग असं. म्युझियम आहे, आता म्युझियममध्ये आलो आहे. इकडे बघा म्युझियम आहे, तर म्युझियममध्ये जाऊन बघूया, तर दाखवतो तुम्हाला. चला छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवघरातलं साहित्य तोफ आणि गोळे. असे गोळे होते, तोफ आणि गोळे ते अशी. इथे पण तोफ आहे, तुम्हाला दाखवलेली स्टार्टिंगच्या इथे. हे बघा, हे सगळे असे ते लावलेत त्यावेळेस. ते काय होतं हे बघा, म्युझियम आहे इथे. म्युझियममध्ये तुम्ही येऊ शकता. हे बघ, आगळे यांची गुरख मीरा दौलत, ओंकार रसवंत पारकर, अशी बोटी छत्रपती शिवरायांची, विजय भूषण, जय भवानी जय शिवराय, ढाल आहेत सगळ्या. हे बघा, दुर्गदर्शन प्रदर्शन. हे बघा, बोली किल्ला, दरवाजा यात्रा, पश्चिम बुरुज, पूर्व बुरुज. बघा, हे सगळी इकडे दिली आहे माहिती गायदानू म्युझियममध्ये. हे सगळं ढाली आहे. हे बघा, हे मस्तकावरची सगळे सरदारांच्या पगड्या, सगळ्या पगड्या आहेत सरदारांच्या, लाईनीत ठेवल्या आहेत. शिवकालीन भांडी बघा म्युझियम. बघा, शिवकालीन भांडी छत्रपती शिवाजी महाराजांची. अकबर सुलतान हा फौज कॉईन. बघा, बघा, हे सगळे कॉईन आहे ना गायदानू, हे सगळे कॉईन आहे. ते बघा, त्यावेळेसचे कॉईन. मुघल इलाज, हे बघा इथे लिहिलं आहे, मंजीर मुघल इलाही दी जहाज वेट. हे बघा, अकबर सुलतान कॉईन, टॅम इन उर्दू. कॉपर कॉईन इथे बघा. इथे हे आग्र्याची गोष्ट आहे. आग्र्यावरनं फळांच्या ह्याच्यात बसून आले जशी छत्रपती शिवाजी महाराज. हे आता मंदिराचं पण हे बघा, इथे पण महाराजांचं हे. इथे ती तलवार आहे, वाघनखे बघा काय जणू, वाघनखे, शिवाजी महाराज, तुळजापिरांग. हे बघा असं. हे बघा, इथे तलवार आहेत. इथे दिसत तुम्हाला तलवार. इथे आपले महाराज.
ही तलवार आहे. तुळजापिढा हे बघा, लिहिली पण आहे माहिती. ही तलवार शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेल्या तलवारीपैकी एक असून ही तलवार शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना भेट दिलेली होती. छत्रपती सॉरी हे तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेली तलवारपैकी एक असून ही तलवार शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिलेली होती. हे कॉईन बघा, ओरिजिनल आहे. हे बघा, हे सगळे कॉईन आहेत. हे बघा, ही क्रेन, त्यावेळेची क्रेन, ही क्रेन आहे त्यावेळेची. दिलं तिथे कट्यार, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे इतिहास. कट्यार हेच बोललो मी. हे कट्यार, खंजीर, भाले, शिवकालीन परशु, हे बघा, शिवकालीन कुलपे आणि कोकायंत्र. दिशा बघायला लागते ना, पाण्यामध्ये कळत नाही. बघा, हे बाजीप्रभूचा पुतळा, पावनखिंडी हे बघा, इथे वध केलेला ते सप्तमीचा किल्ला आहे. पानाळा किल्ला, या होड्या वापरायच्या. साखर हे बघा, आपण जाऊया टॉपवर. ह्याच्यावर कसं चाललं, पुढे ॲक्युप्रेशर ऑर्डरकडे ते बिना चप्पल चाला ह्याच्यावर ॲक्युप्रेशर होईल. नाही ते बसवलेत ना, ते मला खरं माहिती. त्याच्याने लाख असतं ना, लाख पाण्यामध्ये हे होत नाही. ते घालून त्याला हे केलं. पुढे पुढे हो असे तर मधली जरशी बदली नाही ती घाल. कशाला हो. सुटलं तर जाईल तो बघा, त्या विहिरीचं पाणी गोड असणार. शिल्पोंचं महाराजांकडे पायाखाली पाणी पे पटकन पे. मी पाय दिला. आता नको ना, उद्या
इथे बघा महाभगवती भवानी माता तुळजापूरची भवानी माता आहे. आई मा जगदंबे. वर जायचंय. हे बघा जणू झेंडा. व्ह्यू चांगला आहे इथून. जायला आता काय झालंय, बोट 1 तासचा टाइम आता झाला आहे, असेल टाइम. आता परत जायचं आहे पलीकडे. जायचं थंडगार पै कोकम सोडा आणि लिंबू सोडा पिऊया. पोरं आली शाळेतली. कडे कोल्ड्रिंक आणि चिंतामणी हे कोकम सरबत आणि हे घेतलं जरा त्यांच्याकडनं. कोकम सरबत आणि लिंबू सरबत. तर आता बघूया हळूहळू. ठीक आहे या काही जण प्यायला. थंड जरा बरं वाटतं. कोकम सरबत. चला गाणं चांगलं केलं मस्त. आता हे आता परत रिटर्नचा प्रवास आहे, मग आपण जाऊ. धक्का मारा लागते.
तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर असं काळ्या कलरचं बटन आहे, ते बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वैर राहा.